गेलं की असं असतं रे बाबा. काय करायचं ते? एकटाच बरा होतो मी आधी. डब्बा भेटत होता करून सगळं होतं. भेटलं तर भेटलं नाही खाल्ले काही बी. आता घ्या हातात हे चहाचे भांडे घासा कपडे धुवा लय अवघड आहे कपाडे. तेच सांगायला ना मग मी मला माहित होतं म्हणून आधीच सांगितलं. ज्यांनी लग्न केलं नाही त्यांनी करू बी नका आणि विचार बी करू नका. लई सुखी आहेत तुम्ही जिथल्या तिथं. एखाद्या दिवशी लावलं एक दिवस केलं की सांगता जसं काही रोजच करू लागता. आज सांगा पाहणाऱ्याला माहिती नाही मी एक दिवस व्हिडिओ असतो काय काम करताना काय व्हिडिओ असतो. बस आता काय चालू आहे आजचा स्वयंपाक? टमाट्याची भाजी इकडं वाव आणि चपाती. चपात्या एकच नंबर. आता एवढी चपात्या टाकते हम्म. आणि लेकरांचा डब्बा बांधते मग बाकीच्या चपात्या टाकते. चहा संपला वाटतं. चहा नाही आता. का बरं? आहा. मिठाची चपाती आहे. बघू नंतर आता आधी लेकरा पोरांच्या डब्याची होती. ओके. नाही मला वाटलं ते 4 पदर केलेस ना. आधी पोरांचं मग हम्म. आपलं. तिरुपतीला कधी जावं? बघू आता ह्याचं तिकिटाचं बघावं लागेल ना आधी. त्यांना शाळा सुटल्यावर शाळेला सुट्ट्या लागल्यावर जायचं ना. आणतो आज डब्बा भरत आहेस आता पोरांचा. तुला पण अडीचच ना रे. तुला किती द्यायच्या प्रेम चपात्या? 3 अडीच बस झाल्या. बस टमाट्याची चटणी. ओके. डब्बा आणणं करे वापस सगळाच खाऊन घ्या बघा पार करायचा. आता अर्ध्याच्या वरी तर काम झालं आहे आमच्या लक्ष्मीचं. आता राहिलं माझा डब्बा आणि तिचा डब्बा. मी तर काय संध्याकाळी जाणार परंतु आता जेवायला नाश्ता वगैरे झाला. टिफिन भागो. चला तर भेटूया आता बाकीच्या राहिलेल्या पोळ्या झाल्यावर. मिठाची पोळी. मीठ टाकते. हो कुणाला आवडते अशी पोळी मीठ टाकून? मी आता 2 खाणार आहे. माझ्या नवऱ्याला तर लई आवडते बाबा. चहा सोबत आणि मग एकच नंबर लागते. भाजी असो का नसो. मीठ टाकायचं. हम्म. असं करायचं. ह्याचे 4 कोणी असे फोल्ड करून घ्यायचे मस्त आणि हे असं करायचं आणि मस्त पैकी असा पराठा मिठाचा पराठा रेडी. आता थांबा एवढा जाड. जितकं जाड असलं तितकं छान लागतं ते खायला. जरा असं पीठ टाकायचं खाली चिटकत नाही. एकच नंबर. त्या दिवशी मी लाट आहे बघायला आलो तसं मला यायच नाही गेलं गोल. मला नाही येत. हो ना काऊन येत नाही काय बघायचं येतं करत गेलं की रोज केलं का येत. हे झाला मिठाचा पराठा तयार. हे असं घ्यायचं असं तव्यावर टाकायचं. त्याला घ्यायचं भाजून मस्त. आणि आता हा एक दुसरा वाला 2 तयार करते. हो एक तुम्हाला एक मला. एक पुरण का मला?
बस होतं. तुम्ही काय असं हे खाता का काय? 3-4 खायचे हो का? मग डायरेक्ट संध्याकाळीच. नुसतं म्हणताच 2 पोळ्यामध्ये काय होता तुम्ही? बघू ना आता एक पुरती का नाही तर. हो ना. असं मीठ टाकायचं. एकाच जागी पडायचं नाही तर. हाताने पसरवायला. आणि न फोल्ड करता डायरेक्ट लाटलं तर काय होतंय? ते पदार्थ तयार होता, असं डबल येत नाही, सिंगल सिंगल. असं पण असतं का? कडक किती त्याची पोळी. आमची आई करायची लय जाडच्या जाड. मी नाही करत का छान? करते की सांगायलो तुला, मला करून म्हणजे सकाळी सकाळी मी ढोरं घेऊन जायचं ना, घरी म्हशी होत्या त्यावेळेस माझ्याकडे. दूध त्याने काढलं की सकाळी उशीर होतं जेवायला, म्हणून दूध काढलं की ताज्या दुधासोबत मस्त हे करायचं. मी हळू पोळण. हा झाला पराठा तयार मिठाचा. हा दुसरा वाला. तेवढे भांडे घासून घेतो म्हणलं, घासलो नाही काय. घासत घासत आहेतच किती 3-4 भांडे. हो. असं किती वेळ लागतो त्याला? अरे. तसं सासूबाई आहे आमची. भांडे घासायला का? हा, नाही म्हणत नाही बिचारी. कोकवाने बांधते गळ्यामध्ये कपडा. फाट 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 कामावरती. म्हणून सासूला लय जीव लावता. का करावं, एकच सासू आहे मला. लोकाला 10 सासरा. आणि मग काही काही सासरे आगाव असतात बाबा, 2-2 बायका असतात सासरे. काही काही का जगात नाही तर. काही बोलता यार. अरे काय नाही तो काय रे बाबा, भरपूर माणसं आहे. आता हे सगळे राडा आवरायचंय. आवरायचं त्याला काय काम आहे आपल्याला दिवसभर? आता मला काही काम नाही दिवसभर, मला ऑफिसला जावं लागतं ना. चला आता मी आंघोळ करून येतो. दुसरा पराठा झालेला आहे आमचा आता लक्ष्मीचा. मी आता हे आवरून घेते. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका, आणि प्लीज सबस्क्राईब करा. बाय. बाय. देवाला काय मागतेस ग? सांगायचं नसते. नवऱ्याला बुद्धी येऊ दे, काही असंच म्हणत असेल. नवऱ्याला बुद्धी येते. उठायला येणार गेले पाय. कस काय गडे? झाली देवपूजा? झालं. मग आता पती परमेश्वरच्या पाया कोण पडन? पती परमेश्वर नाही, पती सर्वेश्वर असतो. अरे देवा, कसं होईल माझ? तुम्हीच सांगा स्वामी. ओ फूल बरसाओ. मिठाचा पराठा आणि चहा या जेवायला. नाश्ता टेंटेडे. चल, पाणी घेऊन या. पाणी पाणी. नाही राहू द्या आता, पाण्याची काय गरज आहे आता? कसं झालं मला एक घास खाऊन सांगा दे. मी केलंय. हो तर मग एक घास खाऊन सांगायचा. तेरे चेहरे से नजर नहीं हटती नजारे हम क्या. संध्याकाळी ऑफिसवरनं आल्यावर हे असे कामं राहतात, तुम्ही तर बघितलंच आहे. आणि आमच्या नवरोबाचं बोलणं पण ऐकलेलं आहे की त्यांचं म्हणणं काय आहे की म्हणजे मला एकच म्हणायचं आहे की आपण सगळ्या गोष्टी करतो ना, पैसा कमवतो ना, बाहेरची बी कामं करतो, मग घरातल्या कामाला थोडीफार हातभार लावलं तर काय बिघडत आहे? दोघांचं घर आहे, दोघांनी सगळं मिळून केलं पाहिजे. तर अशा प्रकारे होता बघा आमचा आजचा दिवस. तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा, आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी भांडे वगैरे घेते घासून, धुवून वगैरे ठेवते. सगळं स्वयंपाक वगैरे झाले, आणि तो स्वयंपाकाचा कारण त्यांना जायचं असताना 6ला, तर तेवढं शूट करणं नाही झालेलं, तर तेवढं थोडंसं समजून घ्या. आणि बाकीचं
म्हणजे मी काय स्वयंपाक म्हणजे फक्त खिचडी केलेली होती, तेवढीच बनवली. आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळे ते हेल्प करू लागतात. तर चला बाय बाय.